सोलापूरच्या राजकारणात सध्या एका बातमीने खळबळ उडवून दिली आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आणि सोलापूरच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण प्रबळ दावेदार मानले जाणारे परिचारकांचा पत्ता कट झाला का आणि राऊतांच्या उमेदवारी मागे नेमकं गणित काय, या सर्वांच्या मागे महाडिक पॅटर्न आहे का, जाणून घेऊया आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी प्रगती भोसले, व्यक्तव्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते। पक्षाने दिलेल्या शब्दावर ते विश्वास ठेवून होते। मात्र ऐनवेळी राजेंद्र राऊत यांची घोषणा झाली। या निर्णयाचा फटका असा बसला की उमेदवारी अर्ज भरताना प्रशांत परिचारक यांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। ही अनुपस्थिती केवळ गैरहजेरी नव्हती, तर ती एका मोठ्या नाराजीचा स्पष्ट संकेत होता। पण परिचारक शर्यतीतून बाहेर का झाले, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक। या निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती। ही निवडणूक बिनविरोधी व्हावी हाच फडणवीस यांचा स्पष्ट शब्द होता। मात्र परिचारकांनी तो प्रस्ताव फेटाळला। पक्ष नेतृत्वाचा आणि विशेषतः फडणवीसांचा शब्द न पाळल्याची मोठी किंमत त्यांना आज आपली उमेदवारी गमवून मोजावी लागली आहे। तसेच महाडिक यांच्या या रणनीतीने परिचारक गटाच्या पॅनलला धूळ चारत कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवला। एकतर्फी विजय मिळवत धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांनी कारखान्याची चेअरमन पदाची धुरा हाती घेतली। तसेच धनंजय महाडिक यांनी गेल्या 3-4 वर्षात पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची संघटनात्मक ताकद ज्या पद्धतीने वाढवली आहे, त्याचे फळ त्यांच्या कुटुंबालाही मिळत आहे। मग ते पक्षात त्यांच्या शब्दाला किंमत अथवा पुत्र कृष्णराज महाडिक यांना युवा प्रदेशाध्यक्षपद देऊन भाजपने महाडिक कुटुंबावर विश्वास दाखवलाय। एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचा शब्द डावलणे आणि धनंजय महाडिक यांच्याशी पंगा घेणे परिचारकांना महागात पडले असेच म्हणता येईल। आगामी निवडणुका आणि सोलापुरातील बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेऊन भाजपने ही चाल खेळली आहे। आता राजेंद्र राऊत या संधीचे सोने कसे करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तुम्हाला काय वाटते? प्रशांत परिचारकांचे हे राजकीय नुकसान आहे की धनंजय महाडिक यांची वाढती ताकद? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।